पुण्यातील दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव, जाळपोळ आणि दगडफेकी नंतर पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर, व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळे वाद, दोघे ताब्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान, मशिदीवर दगडफेकीनंतर उद्रेक, पोलिसांकडून वेळीच घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्याचा प्रयत्न. पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांकडून यवतमधील तणावग्रस्त भागाचा आढावा, परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत, अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नका, अजित पवार यांचं आवाहन. कुणीही कायदा हातात घेऊ नका, शांतता राखा, आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्यांवर कारवाई होणार, यवतमधील तणावानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. हिंसाचारानंतर यवत पोलिसांचा रूट मार्च, परिसरामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता, मोठा फौजफाटा तैनात. भविष्यात बेशिस्त वागाल तर खपवून घेणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्र्यांना सज्जड दम. कोकाटे यांच्या विरोधात रोष होता म्हणून खातं बदललं, फडणवीसांकडनं स्पष्ट. मंत्रिमंडळामध्ये आता बदल होणार नाही, फडणवीसांकडून धनंजय मुंडेंच्या लॉबिंगच्या चर्चांना ब्रेक. मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर होत नाही, फडणवीसांचं वक्तव्य.